अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही तब्बल 500 किलो साबुदाणा खिचडीचे भाविकांना मोफत वाटप करण्यात आले। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे जिल्हा समन्वयक दिनेश परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्तुत्य कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास विविध पक्षातील प्रमुख राजकीय नेते व लोकप्रतिनिधी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। यामध्ये खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इंद्रजित बोंद्रे, अभिजित खतकर, अभय तेंडुलकर, विनोद खोत, विकी काटकर, सरदार तिथे, भरत आणते, चैतन्य देशपांडे, ओमकार फरकाटे, शिवम परमार आणि बिरू या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी घेतला। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख विराज पाटील, शिवसेना शहर प्रमुख मनजित माने, दक्षिण शहर प्रमुख विशाल देवकुळे, वाहतूक सेनेचे दत्ताजी फरकाटे, योगेश रळेवकर, आप्पासाहेब कांबळे, भरत प्रक्षाळे, संदीप पाटील, संदीप यादव आणि सर्जेराव पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्ते व स्नेहीजनांनी विशेष परिश्रम घेतले। आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ येथे दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना या महाप्रसादाचा लाभ घेतला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।